अजितदादांना आम्ही आज या ठिकाणी निवेदन दिलं आणि निवेदन देऊन त्यांना या ठिकाणी मागणी केली की तात्काळ या धनंजय मुंडेंची या ठिकाणून तुम्ही हकालपट्टी करावी। जो खंडणीखोर जो वाल्मिक कराड आहे याच्यावरती 302 चा गुन्हा या ठिकाणी दाखल करावा, जेणेकरून आज महाराष्ट्रात आपण बघत असाल या महाराष्ट्रामध्ये जाणून बुजून काही जण मराठा आणि ओबीसी वाद लावण्याचा पण या ठिकाणी प्रयत्न करत आहेत। आणि आज आमचा देशमुख संतोष देशमुख आमच्या जवळचा एक भाऊ गेलेला आहे मराठा समाजाचा, तरी अजितदादांना आम्ही या ठिकाणी निवेदन देऊन सांगितलं की तात्काळ तुम्ही जर या ठिकाणी धनंजय मुंडे यांची या ठिकाणी हकालपट्टी जर केली तर ठीक आहे, नसता येणाऱ्या काळामध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चा राष्ट्रवादीच्या एकाही आमदाराला, एकाही मंत्र्याला आणि एकाही खासदाराला या ठिकाणी महाराष्ट्रात फिरून देणार नाही। अजितदादांनी या ठिकाणी सांगितलं, कालच मी या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची या ठिकाणी भेट घेतली आणि त्यांच्यासोबत या ठिकाणी चर्चा केलेली आहे। पण आता नेमकी काय चर्चा केली हे फक्त अजितदादांना आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना या ठिकाणी माहिती आहे। पण मराठा क्रांती ठोक मोर्चाची या ठिकाणी मागणी आहे, जो खंडणीखोर जो वाल्मिक कराड आहे याच्यावर 302 चा या ठिकाणी गुन्हा दाखल करावा आणि तात्काळ धनंजय मुंडे साहेबांची या ठिकाणी हकालपट्टी करावी, ही मराठा क्रांती ठोक मोर्चाची मागणी आहे। धन्यवाद। अजितदादांना आम्ही आज या ठिकाणी निवेदन दिलं आणि निवेदन देऊन त्यांना या ठिकाणी मागणी केली की तात्काळ या धनंजय मुंडेंची या ठिकाणून तुम्ही हकालपट्टी करावी। जो खंडणीखोर जो वाल्मिक कराड आहे याच्यावरती 302 चा गुन्हा या ठिकाणी दाखल करावा, जेणेकरून आज महाराष्ट्रात आपण बघत असाल या महाराष्ट्रामध्ये जाणून बुजून काही जण मराठा आणि ओबीसी वाद लावण्याचा पण या ठिकाणी प्रयत्न करत आहेत। आणि आज आमचा देशमुख संतोष देशमुख आमच्या जवळचा एक भाऊ गेलेला आहे मराठा समाजाचा, तरी अजितदादांना आम्ही या ठिकाणी निवेदन देऊन सांगितलं की तात्काळ तुम्ही जर या ठिकाणी धनंजय मुंडे यांची या ठिकाणी हकालपट्टी जर केली तर ठीक आहे, नसता येणाऱ्या काळामध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चा राष्ट्रवादीच्या एकाही आमदाराला, एकाही मंत्र्याला आणि एकाही खासदाराला या ठिकाणी महाराष्ट्रात फिरून देणार नाही। अजितदादांनी या ठिकाणी सांगितलं, कालच मी या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची या ठिकाणी भेट घेतली आणि त्यांच्यासोबत या ठिकाणी चर्चा केलेली आहे। पण आता नेमकी काय चर्चा केली हे फक्त अजितदादांना आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना या ठिकाणी माहिती आहे। पण मराठा क्रांती ठोक मोर्चाची या ठिकाणी मागणी आहे, जो खंडणीखोर जो वाल्मिक कराड आहे याच्यावर 302 चा या ठिकाणी गुन्हा दाखल करावा आणि तात्काळ धनंजय मुंडे साहेबांची या ठिकाणी हकालपट्टी करावी, ही मराठा क्रांती ठोक मोर्चाची मागणी आहे। धन्यवाद।